नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आणि या खास रिपोर्टचा विषय आहे मेटा AI. तर गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपच्या यूजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा दिसेल. बहुतेक लोकांना निळ्या जांभळ्या रंगाची ती रिंग म्हणजे कुठलं तरी नकळतपणे इन्स्टॉल झालेलं ॲप वाटेल. काही जणांनी तर ते अनइन्स्टॉल करण्याचाही प्रयत्न केला असेल, परंतु ते अजिबात अनइन्स्टॉल होणार नाही, कारण हे कोणतेही नवीन ॲप नसून मेटा AI नामक व्हॉट्सॲपचेच सर्वात लेटेस्ट फीचर आहे. मेटा किंवा फेसबुकने परवाच भारतातील फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम युजर्ससाठी मेटा AI लॉन्च केला आहे. ज्यांना अजूनही मेटा AI दिसत नसेल त्यांनी आपली ॲप लेटेस्ट व्हर्जनवर इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. तर मेटा AI हा नेमका काय प्रकार आहे तर जाणून घेऊया. ज्यांना ChatGPT किंवा Google जेमिनी ठाऊक असेल त्यांना जनरेटिव्ह AI असिस्टंट माहीत असेल. मेटा AI हा तसाच जनरेटिव्ह रिस्पॉन्स असून तो युजर्सना फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम वापरत असताना ॲपमधून बाहेर न जाताच हवी ती माहिती पाहिजे त्या स्वरूपात मिळवणे, प्लॅनिंग, सल्ला, सजेशन, शिफारशी, काल्पनिक इमेजेस तयार करणे आदी असंख्य कामे काही सेकंदातच पूर्ण करता येतो. मेटा AI साठी नवीनतम लियामा 3 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. व्हॉट्सॲपवर मेटा AI वापरायचे असेल तर त्या निळ्या जांभळ्या रिंगवर टॅप केल्यानंतर एका नवीन चॅट बॉक्समध्ये डायव्हर्ट केले जाते आणि त्याच ठिकाणी आपला माहितीपूर्ण संवाद सुरू होतो. त्यामुळे आता कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च वापरण्याची आवश्यकता भासणार नाही. मेटा AI चे सर्वात लोकप्रिय ठरू शकणारे फीचर म्हणजे इमॅजिन याचा वापर करून युजर AI जनरेटेड प्रतिमा तयार करून त्या इतर व्हॉट्सॲप युजर्सशी शेअरही करू शकेल. या फीचरमुळे मेटा AI चे ChatGPT आणि Google जेमिनी पुढे खूप आव्हान उभे राहू शकते, ज्याचे इमेज जनरेशन अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. याचा वापर करण्यासाठी मेटा AIच्या चॅट बॉक्समध्ये फक्त एकच शब्द टाईप किंवा उच्चारून इमेज प्रॉम्प्ट द्यावे लागतील. अर्थात सध्या तरी भारतात मेटा AI फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध असून लवकरच ते ChatGPT आणि Google जेमिनी सारखे भारतीय भाषांमध्येही वापरता येईल. व्हिडिओ कॉल नंतर मेटा AI हे फीचर व्हॉट्सॲपच्या इव्होल्यूशनमधील एक माइलस्टोन असून तो युजरसाठी अमर्याद शक्यता घेऊन येईल. तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. अशाच विशेष माहितीसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.